मित्रांनो नमस्कार. एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं स्वागत. आजच्या भागात आपण डीपी रोडवरच्या एका नवीन स्थापन झालेल्या हॉटेलमध्ये चाललेलो आहोत. या हॉटेलमध्ये स्वातीचा आवडता पदार्थ मिळतो आणि आज सोबत माझ्या घरचे आणि स्वातीच्याही घरचे होते. तेव्हा इतक्या सगळ्या लोकांचा या पदार्थाबद्दल, या हॉटेलबद्दल काय अनुभव होता हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या हॉटेलच्या पुण्यात माझ्या अंदाजे 3 ते 4 शाखा आहेत. माझ्या घराच्या जवळच एक शाखा आहे आपटे रोडला, पण तिथे आत्ता कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय म्हणून ती शाखा बंद आहे. म्हणून आम्हाला डीपी रोडच्या या नवीन शाखेत यायला मिळालं. याच अनुषंगाने या हॉटेलच्या एका नवीन शाखेत नवीन वाईब्स एन्जॉय करायला मिळाल्या आणि सासू सासऱ्यांना एका नवीन प्रवासाचा पण आनंद मिळाला. आम्ही सगळे जण मिळून, म्हणजे त्याच्यात मुलं पण पकडून 7 ते 8 जण होतो. सासू सासरे मेट्रोमध्ये बसले नव्हते म्हणून स्वतःशी ठरवलं की हीच ती वेळ, हाच तो क्षण. सासू सासऱ्यांना इम्प्रेस करायचा असेल तर मेट्रोमधून प्रवास झालाच पाहिजे. म्हणून हा सगळा प्रवास आम्ही मेट्रो बंद केला. तर आम्हा सर्वांचा हा सगळा अनुभव कसा होता हा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर मित्रांनो, आपण आलोय रुबी हॉलच्या या गल्लीत डीपी रोडला शहाजीज पराठा हाऊसला. इकडे डावीकडे रुबी हॉलचं मेट्रो स्टेशन आहे आणि उजवीकडे डीपी रोडचं चौक आहे. आणि मेट्रो स्टेशनच्या 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे शहाजीज पराठा हाऊस. यांच्याकडे 2 बैठकीच्या पद्धती आहेत. एक म्हणजे आत आणि एक हे बाहेर मोकळ्या हवेत. आणि हे झालं यांचं आतलं सेटिंग एरिया. आणि हा आहे डावीकडे त्यांचा ओपन किचन. जर आतली आणि बाहेरची बैठकीची सोय पाहिली तर यांच्याकडे बऱ्यापैकी बैठकीची जागा आहे. आणि हा आहे शहाजी पराठा हाऊस यांचा अख्खा मेन्यू. या मेन्यूमध्ये बऱ्यापैकी फोकस जो आहे तो नॉर्थ इंडियन आहे. म्हणजे पंजाबी डिशेस तुम्हाला जास्त दिसतील या मेन्यूमध्ये. पण त्याचबरोबर मी इथे पिझ्झा वगैरे डिशेस पण पाहिल्या. मेन्यूमध्ये प्राइस रेंज जर पाहिली तर साधारण 200 ते 400च्या आसपास यांची प्राइस रेंज आहे. तसा मेन्यू आम्ही तुमच्यासाठी दाखवतोय. शहाजी पराठा हाऊसमध्ये आमचा पदार्थ ठरलेला असतो तो म्हणजे चुरचुर नान. हा आम्हा सर्वांचाही आवडता पदार्थ. पण तुम्ही हा मेन्यू बारकाईने पाहू शकता. या कारणास्तव इथला सगळा मेन्यू जो आहे तो मी तुमच्या समोर दाखवतोय. खरं सांगायचं म्हटलं तर मीही यांचा मेन्यू हा पहिल्यांदाच पाहतोय. कारण का सांगितल्याप्रमाणे शहाजी पराठा हाऊसमध्ये ठरलेला मेन्यू म्हणजे चुरचुर नान थाळी. पण मेन्यू बघण्याचं अजून एक कारण म्हणजे स्वरांगला थोडं तोंड आलं होतं आणि अशी शंका होती की किंबहुना त्याला ते चुरचुर नान थाळी जी आहे ती तिखट लागेल. म्हणून त्याच्यासाठी काहीतरी सँडविचेस किंवा असं काहीतरी बघत होतो. आणि फायनली त्याच्यासाठी एक नॉन स्पायसी चीज टोस्टवाला एक कुठला तरी ग्रिल सँडविच हे फायनल केलं. या आहेत त्यांच्या पुण्यातल्या सगळ्या शाखा. आणि हे आहे आमचं भुकेने आतुर झालेलं पब्लिक. विशेष तर हा बारका. ऑर्डर तर दिली गेली आहे आणि आता आतुरतेने सगळे वाट बघतायत की ऑर्डर आणि आपापले प्लेट्स कधी येत आहेत ते. तोपर्यंत चालल्यात मस्त कुटुंबाबरोबर गप्पा गोष्टी. आणि स्वरांग आणि पार्थ विशेष आपापल्या शाळेतल्या आठवणी किंवा शाळेतले प्रसंग सांगून आम्हा सर्वांचे छानपैकी मनोरंजन करत आहेत. खाणं टेबलवर येण्यापूर्वी इथे टेबलवर ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला दाखवतो. हे आहे यांचं मिक्स लोणचं. त्याचबरोबर ही आहे यांची पुदिन्याची हिरवी चटणी. आणि पुढे इथे आहे यांची आणि मुख्य म्हणजे माझी आवडती इथली ही मिरची किंवा मिरचीचं लोणचं म्हणा तुम्ही. आणि शेवटी हा आहे एक मुख्य वादाचा एक आयटम ज्यावर कोणीच सहमत नव्हतं की नक्की हे कशाचं लोणचं आहे. म्हणजे मिक्स भाज्यांचं आहे हे तर नक्की, पण हा जो चमच्यातला प्रकार आहे तो भेंडी आहे का काय आहे याच्यावर वाद होता. जो करता करता आली आमची ही चुरचुर नान थाळी. त्या थाळीचं मेन हायलाईट म्हणजे हे चुरचुर नान. त्याबरोबर जे येतं ते म्हणजे हे कांदा वगैरे विनिगर सॅलड, छान थंडगार असा बुंदी रायता, बटरनी भरभरून दिलेली दाल मखनी आणि कुठल्याही नान बरोबर मस्तपैकी जाणारी ही छोले. सगळ्यांसमोर आपापली ताटं आलेली आहेत. आता तुम्हाला सांगतो हे चुरचुर नान हा प्रकार काय असतो. मित्रांनो, चुरचुर नान एक स्टफ्ड नान असतो ज्याच्यात कांदा, बटाटा असं एक स्टफिंग असतं. माझ्या मते पनीर का चीज पण असतं. आणि तो असा क्रश करून त्याच्या आत परत कच्चा कांदा, कोथिंबीर हे असं ठेवून मस्त सजवलेलं असतं. हे आतलं स्टफिंग बघा मित्रांनो. हे आतलं स्टफिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बटाटा, चीज,
आणि बटाट्याचं सारण पण मला वाटतं त्याच्यात तिखट पावडर म्हणजे लाल मिरची पावडर अशाने बनलेलं हे स्टफिंग आहे. आणि असे 2 नान येतात या थाळीमध्ये ज्याच्यावर भरभरून असतं बटर, जे एका साधारण माणसाचं पोट तर नक्कीच भरू शकतात. कसं आहे? तोंडाने बोल ना, कसं आहे? छान छान आहे. बर मस्त. छोले बरोबर ट्राय केलं, मीडियम स्पायसी. चव खूप सुंदर आहे आणि नानमध्ये मस्त असं मध्ये कांदा बटर आणि कच्चाही दिलेले मध्ये, तर ते चव खूपच छान लागते. दाल मखनी बरोबर मस्त. किंचितशी थोडीशी आंबटसर चव, टेस्ट मस्तच आहे. थोडंसं स्पायसी आहे. बुंदी रायता तर अप्रतिम, खूपच मस्त आहे. मस्त. ही दाल मखनी टेक्स्चर एकदम मस्त क्रीमी दिसत आहे. छान क्रीमी टेक्स्चर आहे बघा. छान कन्सिस्टन्सी आहे. चव थोडी आंबट तिखट अशी चव आहे. आणि त्याबरोबर पराठ्याची कॉम्बिनेशन हे मस्त एकदम जुळून येत आहे. पराठ्यामध्ये सुद्धा फिलिंग बघा, स्टफ्ड आहे छान असं. पनीर, कोथिंबीर, मला वाटतं ही मिरची आहे आणि लाल मिरची पावडर पण आहे. असं सगळं याच्यात दिसतंय. छान आहे. आणि हे कॉम्बिनेशन या दाल मखनी बरोबर लाजवाब. आणि त्याच्यावर तुम्हाला मिळतंय सॅलड. सॅलड छान, कोबी, काकडी, बीटरूट, मला वाटतं व्हिनेगर किंवा लिंबू आहे आणि थोडी तिखट पावडर आहे. टेस्ट छान लागते. छोले बरोबर आता हे करूया. छोल्यांचा रंग मस्त आहे, डार्क रंग एकदम. सूप. छोलेवरचं माझं प्रेम तर तुम्हाला माहितीच आहे. मस्त, उत्कृष्ट. जास्त तिखट अजिबात नाही आहे. आणि रायत्यावर आता ट्राय करू. बुंदी रायता आहे. मस्त आहे, रिफ्रेशिंग एकदम. आणि हे सगळं जे मसालेदार आहे ते सगळं एकदम शांत करतं. असा हा रायता आहे, बुंदी रायता. सगळं
एकूणच सगळी जे चव आहे ते एकदम मस्त, छान एकदम. हो बा, तू काही करतोय पण तुझं सगळं नुकसान माहिती आहे का? काय बोलू झालं आता सगळं आवडते काही काही करू नका ना, तुला आवडते. भाज्याही चांगल्या आहेत. आपण व्हिडिओसाठी ऑर्डर केली. अरे हे तुझं काय फलती पण तुला आणू नको परत मी का आता छान भाजी बुंदी रायता आणि चुरचुर मस्त का छान सॉफ्ट मस्त. तर मित्रांनो, असा होता या भागातला आमचा हा चुरचुर नान थाळीचा अनुभव. शहाजीज पराठा हाऊस हे तसं तर एकदम क्वालिटी असे पराठे आणि पंजाबी किंवा नॉर्थ इंडियन असे डिशेस देतं, पण आम्ही जेव्हा केव्हा इकडे येतो तेव्हा आम्हाला मोह होतो चुरचुर नान थाळीच खायचा. कारण का ही थाळीच अशी अप्रतिम आहे. हे दोन मस्त असे स्टफ्ड केलेले बटरनी ओव्हरफ्लो झालेले नान जे असं मस्त असं एक गुंडाळून चुरचूर केलेले असतात, त्याच्याबरोबर मिळणारे बटरनी ओव्हरलोडेड दाल मखनी, मस्त चविष्ट असे छोले आणि सॅलड आणि बुंदी रायता हे माझ्या या चुरचुर नान थाळीला खूप वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवतात. एकट्या चुरचुर नानची चव आणि त्याचं हे टेक्स्चर इतकं सुंदर आणि अपीलिंग आहे की माझं मन इथे प्रत्येक वेळेस वळतं. आणि त्याच्यावरती टाकलेला हा कच्चा कांदा आणि कोथिंबीर तर त्याची शोभा वाढवतं. आणि एकूणच हे सगळं कॉम्बिनेशन बनवतं या चुरचुर नानला एकांत रायडरचं फेवरेट चुरचुर नान. तसं आपण चुरचुर नान थाळी ही MIT कॉलेजच्या इथल्या एका ठिकाणी पण खाल्ली होती, पण शहाजीज पराठा हाऊसची चुरचुर नान थाळी एका वेगळ्याच लेवलवर आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून कळवा आणि शहाजीज पराठा हाऊसला एकदा तरी नक्की भेट द्या. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.